एकंदरीत जो काही पक्ष काँग्रेसचे मत विभाजन करण्याचा प्रयत्न करतो तो बीजेपीला मदत करतो, हे लक्षात घ्या। ताई, वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल पेजवरून आपल्यावरती टीका करण्यात आलेली आहे। आम्ही निवडणूक जी लढवतो ती लोकांच्या प्रश्नासाठी लढवतो, दक्षिण आफ्रिकेमध्ये भूखंड घेण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाहीये, अशी टीका त्यांनी तुमच्यावर नाव घेऊन केलेली आहे। कशामुळे? काय टीका? काय काही कशामुळे? काल तुम्ही ती एक टीका केली होती। काय? काही पक्ष जे आहेत राज्यातले ते भाजपला मतदान, काही पक्ष वंचितचं नाव कुठे? ते त्यांनी ती पोस्ट काढावी, कारण का मी कोणाचंही नाव नाही घेतलं आणि मला माहीत नाही ते हे का करतायत। पण मी एवढंच त्या माझ्या सभेत म्हणाली होती की जे कोणी काँग्रेस किंवा जे कोणी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स जे वोट्स डिवाइड करतं ते बीजेपीला मदत करतं, कोणाचंही नाव नाही घेतलं। पण हे जाहीरची बात आहे, सगळ्यांना माहिती आहे, तर त्याच्यात मला माहीत नाही त्यांनी तसं का केलं। तुमच्या फोटोसोबत कमळाचा फोटो जोडलेला आहे, मला माहीत नाही हे काय मी त्याच्याबद्दल ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे। माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि आम्ही लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत असू। हे वंचितनी का केलं? कारण का कालपर्यंत आम्ही सगळे एकत्रित होतो आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की जे कोणी भाजप विरोधात आहे त्या सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे। मी रिपीट करते की जे पक्ष महाविकास आघाडी किंवा सेक्युलर वोट्स डिवाइड करतात ते ऑब्व्हियसली भाजपाला मदत करतात, पण मी कोणाचं नाव नव्हतं घेतलं। मला माहीत नाही त्यांना हे काय साध्य करून त्यांनी ती पोस्ट टाकली आणि त्यांनी ती काढावी। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।